सोलापूर शहरातील अक्कलकोट रोडवरील संगमेश्वर नगर मणिधारी समोर आज दुपारच्या सुमारास भीषण अपघात घडला। वीटगाडी चालकाचा अचानक तोल गेल्याने समोरून येणाऱ्या कारला जोराची धडक बसली। या धडकेनंतर वीटगाडी रस्त्यावरच पलटी झाली, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली। या अपघातात वीटगाडी क्रमांक MH46 AR 5705 ने कार क्रमांक MH13 EC 8725 ला जोरदार धडक दिली। या धडकेचा जोर इतका भीषण होता की कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, मात्र सुदैवानं कारमधील प्रवासी थोडक्यात बचावले, यामुळे मोठी दुर्घटना टळली। अपघातात वीटगाडी चालक हा गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले आहे। या घटनेनंतर काही काळ अक्कलकोट रोडवरील वाहतूक पूर्ण विस्कळीत झाली होती। दरम्यान या परिसरात यापूर्वीही वारंवार अपघात घडल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे। वाहनाचा वेग, अरुंद रस्ता आणि योग्य वाहतूक नियोजनाचा अभाव यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। घटना आमची घडलेली आहे। इथे एक साईडला एक टँकर उभारलेली आहे सिमेंटची। जे आमचे इटिका कार जे आहेत आमचे समाधान नगरचे किसान संकुलमधले आहेत, ते सर आहेत, देवानं त्यांना वाचवलं। लय मोठी आमची सगळ्याची जनताची त्यांचा आशीर्वाद आहे। त्यांची गाडी फक्त ब्रेक होती। एक हे इटंगरीची गाडी आहे मागची 407, हे तिकडनं काय त्या ड्रायव्हरला जजमेंट चुकलं की काय झालं की त्या गाडीला धडक दिल्यावर गाडी पट्टी काढल्यावर ना सगळे इटं खाली पडलेले आहेत। तरी पण ते दोन जखमीला आमची इथली रिक्षा करून सिव्हिलमध्ये आम्ही दोघांना पाठवून दिलेलं आहे। एक ड्रायव्हरला डोळ्याला मारला गेलेला आहे, किरकोळ पायाला मारला गेलेला आहे। असं झालेलं आहे। मी म्हणतो शासन प्रशासन कोणी पण असू दे, मोठे अधिकारी असू दे, डिपार्टमेंट कमिशनर असू दे, महानगरपालिका कमिशनर असू दे, आपले कलेक्टर साहेब असू दे, सगळ्याला आमची हात जोडून, या जनतेची हात जोडून तुम्हाला विनंती आहे, कळकळीची विनंती आहे। पाणी टाकी ते आहे ना कुंभारीपर्यंत आम्हाला उड्डाणपूल तर द्या, नाहीतर सर्व्हिस रोड जे आहे रॉंग साईड येणं जाणं ते तर तिचा इलाज काय तर करून द्या। तुम्ही आतापर्यंत किती आमचे लोकांचे बळी घेणार, अजून आमच्या किती यंग हो। परवाची गोष्ट आहे ना, एक गुलबर्ग्याचा ना आचारी आहे, तिची वय किती 28 आहे। तिनं यारानं ग्रुपशी तिनं अपघातून खलास झाला जागेवरती। परवा आय टी इंजिनियर आपला LPG पंपापाशी ते पडल्यावर ते खलास झालेला आहे। मग आता परवा अजून एक 3 दिवसाच्या खाली ब्रिजवरती उड्डाणपूलवरती एक वेगानं 4 व्हीलर गाडी वेगानं उडून गेला। ते 4 व्हीलर पण सापडायला तयार नाही। ते दोन्ही पोरं यंग पोरं एकदम सिरियस आहेत। त्यांचं पण आतापर्यंत काही तपास लागलेला आहे। डिपार्टमेंट येते, ते डिपार्टमेंट आपल्याला सहकार्य करतात, आम्ही पण डिपार्टमेंटला सहकार्य करतो। आमच्यापाशी इथं कोणची सुविधा गाडी नाही आहे, ॲम्ब्युलन्सवाले पण येत नाही, त्यापर्यंत पेशंट वाढते। तरी पण आमचे इथले हिंदू मुस्लिम भाई सगळे आहेत, ताबडतोब रिक्षामध्ये ताबडतोब घेऊन आम्ही तिथं स्वतः जाऊन ॲडमिट करतो ते पेशंटला। आज ते 2 पेशंट गेले, पण तरी पण ते पेशंट 2 सिरियस आहेत। परवा 3 दिवसाखाली झालेलं आहे। मग ते वाचलेले आहेत का वाचलेले आहेत म्हटलं तर आम्ही रिक्षामध्ये घेऊन गेलेलो वाचलेलं आहे। आणि आता सांगा, बलकर थांबलेली होती का चाललेली होती? बलकर उभारलेले आहेत। किती वेळ झाला ते थांबले इथं? सकाळी उभारलेले आहे। कोणाचे काय माहित आहे का? काम आहेत। तुम्ही कशाला थांबू द्यायचं नाही असं? मीच बोलून घेतो आता, चालेल। मी साईडला थांबले असताना मागून धडक दिली वीटगाडीची ट्रक, आणि एवढी धडक जोरात दिली की माझी पूर्ण गाडी डॅमेज झाली आहे। आत्ताच एक 10 मिनिटापूर्वी काय झालं नेमका? बाजूला सिमेंटचं टँकर आहे, बाजूला टँकर उभा आहे, तिने कुठून आला मागून येऊन मला धडक दिला। बरं, काय झालं का मग? नाही, पूर्ण गाडी डॅमेज झालेली। कोणाला काय झालं का? नाही, मला काय झालं नाही, मी एकटाच होतो गाडीमध्ये, मला काय झालं नाही, पण पूर्ण गाडी डॅमेज झालेली आहे। ट्रकवाला कुठे गेला? ट्रकवाला कुठं आहे ते काय मला माहिती। आता तुमचं म्हणणं काय मग? माझं म्हणणं हे आहे की बाबा माझं पूर्णपणे सगळं सर्व्हिसिंग करून सगळं म्हणजे गाडी रिकवर करून द्यावं त्यांनी। नाही, पोलीस अजून आलेले नाही त्या आता पण कुठली पोलीस यंत्रणा आलेली काही नाही आहे, कोणी आलेली नाही।